Grand Award Trophy, Vasudev Kamath cash prize, ₹75,000 and gift hamper from Coco Candy. और हमारे सबकी बहुत 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 शुभकामनाओं के साथ अद्वैत यंगेस्ट पार्टिसिपेंट है जिसको ये अवार्ड मिला है. नमस्कार, मी अर्चना देशपांडे जोशी कॅम्प कलाच्या ह्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत करते. हे चॅनल आहे कलाकारांसाठी. सगळ्या प्रकारचे कलाकार जे चित्र काढतात, जे फोटो काढतात, ज्यांना सिनेमॅटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना नुसतंच चित्र बघायला पण आवडतं, अशा सगळ्यांसाठी हे चॅनल आहे. हे बघत राहा आणि इथे तुम्ही नवीन नवीन कलाकारांना भेटता. आज आपण इथे एका मनस्वी कलाकाराला भेटणार आहोत. तो खूप तरुण, तडफदार, उत्साही आणि खूप एन्थुझियास्टिक कलाकार आहे. मी त्याचं स्वागत करते. त्याचं नाव आहे अद्वैत नादवडेकर. वेलकम अद्वैत. तुझे तर कलेचं शिक्षण घरातनच सुरू झालंय. तुला बाळकडूच कलेचं मिळालेलं आहे. तर लहानपणापासून हे जे तुझ्यात झिरपत आलं आहे, तो तुझा प्रवास थोडासा. मला एक गमतीचा प्रश्न काही लोक विचारतात की तुला आठवतं का की तू पहिलं चित्र कधी काढलंस, तू कधीपासून काढतोस? तर मी त्याला गमतीने सांगतो की मला खरंच आठवतही नाही की मी पहिल्यांदा चित्र कधी काढायला लागलो, कधी काय चालू केलं. कारण का मी ज्या घरात जन्म माझा झाला होता त्या घरात चित्र किंवा सगळी जी काही मटेरियल्स असतात ही माझ्या अगदी शेजारीच असायची. तर त्यामुळे मी पेन्सिल म्हणजे बरीचशी लोक म्हणतात की अरे तू हे मटेरियल वापरतोस का, किंवा ते एवढं महाग आहे ते वापरतो का, तर ते माझ्या आजूबाजूलाच असायचं. तर नशिबाने एक मला संस्कारच कलेचे, म्हणजे लहानपणापासून मला चालताही येत नव्हतं पण मला चित्र बघायची सवय लागलेली होती. तर तसं साधारण होतं. म्हणजे आई पण एक किस्सा सांगते की बाबांचं जेव्हा पहिलं प्रदर्शन झालं नेहरू सेंटरमध्ये, त्यावेळी मला चालताही येत नव्हतं. मी रांगत होतो आणि ते सगळं प्रदर्शन मी रांगत 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 बघितलेलं होतं. तर साधारण तशी तिथपासून पूरक आणि पोषक वातावरण आहे. 100%. पण त्यातनं पण घ्यायचं काय आणि घ्यायचं काय नाही हे प्रत्येक मुलाच्या जडणघडणीचा भाग असतो आणि त्याचा थोडासा स्वभाव पण असतो. पण थोडंसं मी तुझ्या आईशी मध्यंतरी बोलले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुला पहिल्यापासून त्या गोष्टी सांगायच्या, तर त्या गोष्टींमधनं तू घडत गेलास. म्हणजे त्या गोष्टी ऐकत ऐकत तुला शिवाजी महाराज कळले किंवा श्रीराम कळले, कृष्ण कळला. तर हे सगळं कागदावर उतरवायची सुरुवात तू खूप लहानपणापासून केली होती. आणि ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये वासुदेव कामत सरांसारखा गुरु तुला अप्रत्यक्षपणे साथ देत होता. म्हणजे तू बाबांबरोबर जायचं असं वगैरे. तर हे सगळं तुझा अनुभव कसा होता? म्हणजे मला हे खरं तर घरातूनच सगळे संस्कार मिळाले लागले की लहानपणापासून त्यांनी माझ्या हातात कधी पण गेम्स किंवा काहीतरी उगाचच कलरिंग वही वगैरे कधी दिली नाही. मला पेन, पेन्सिल, पेपर, कलर हे सगळे देऊन तुला जे मनाला येईल ते काढ. कधी 2 त्रिकोण काढून डोंगर कर, त्याच्यामध्ये सूर्य काढ, एक घर काढ म्हटलं नाही. त्यामुळे मलाच एक त्यांनी फ्री हँड दिल्यामुळे मला एक मुक्त छंद मिळाला. तर मग मी स्वतः किती क्रिएटिव्हली त्याच्यात डेव्हलप करू शकतो, काय वेगळं वेगळं करू शकतो. जसं तुम्ही म्हटलात की आई मला काही किस्से गोष्टी सांगायची, तर त्या गोष्टी माझ्या मनात खूप लहानपणापासून बिंबवायला लागलेल्या. तर आणि आता आपण मगाशी जसं म्हटलं की पेंटिंग करणं हे म्हणजे काय फक्त कॉपी करणं नाही, पण तुम्हाला जे काही भावतंय, तुमचे जे काही विचार आहेत हे तुम्हाला एक्सप्रेस करता आले पाहिजे एका चित्राच्या द्वारे. म्हणजे एक व्हिज्युअल मीडियम आपण त्याला म्हणतो. तर तुमचे जे काही विचार आहेत, तुम्हाला जे काही वाटतं किंवा जाणवत असेल, काही तुमचं म्हणणं असेल, ते तुम्हाला जेव्हा पेंटिंग मध्ये करता येतं, तर त्या ह्याची जी सुरुवात होती ती माझी तिथून झाली की काही गोष्टी ऐकणं, त्याच्याबरोबर माझी प्रॅक्टिस होणं, तेही मुक्त छंदाने होणं. म्हणजे मी बऱ्याच वेळा सुरुवातीला की नंतर जे इंटरमिडिएट एलिमेंटरीला मुलं 10वी नंतर करतात ते मी अगदी लहानपणापासून करत होतो. म्हणजे एखादा ऍपल समोर ठेवलं, एखादा ग्लास समोर ठेवला,
की तो आपण कसा काढावा. मग एखादी फिगर ड्रॉ करायची असेल तर कुठल्या पुस्तकामधून कॉपी नाही केलं. म्हणजे बाबा मला कितीतरी वेळा असं झालेलं आहे की बाबा थकून भागून घरी आलेले आहेत संध्याकाळी, पण शेवटी माझा पण सगळा अभ्यास झाल्यानंतर मला स्केचिंग वगैरे चित्र करायचं आहे काढायचंय. असं म्हटलं हा. की बाबा त्यांचा सगळा जो काही थकवा वगैरे असायचा तो मिटून तिथे माझ्यासाठी बसायचे, पोज करायचे, मग वेगळ्या वेगळ्या अँगलने बसायचे. व्हेरी गुड. म्हणजे आमचे खूप इझिली अवेलेबल मॉडेल म्हणजे हम्म. बाबा, आई आई आणि आजोबा. आजोबा. ह्या तिघांची मी सगळ्या अँगलनी म्हणजे काही वर्षानंतर असं झालं होतं की मी डोळे बंद करून सुद्धा काही केलं ना तर त्यांच्यासारखं दिसायचं. हो. म्हणजे काहीशे मी नंतर काही विषयांवर पेंटिंग्स करत होतो. तर त्या स्केचिंगमध्ये पण काही झलक मागच्या दिसायची. फिगर वगैरे ज्या हा. असतात ना त्या साधारण हे थोडे आजोबांसारखे वाटतात हा. किंवा हे म्हणजे त्यांचा पोशाख बदलला की ते वेगळ्या काळातले होतात, पण साधारण हे अमक्यासारखे दिसतात असं ते व्हायला लागलेलं. म्हणजे आताच्या काळामध्ये जसं मुलं व्हिडिओ गेम खेळतात, नर्सरी राईम्स ऐकतात, कार्टून्स बघतात, त्याच्याऐवजी तू हे सगळं करत होता आणि हे करत करतच तू मोठा झाल्यामुळे तुला बऱ्याचशा गोष्टी लवकर कळल्या. आणि म्हणजे तेच आता तुम्ही जे नर्सरी राईम्स वगैरे म्हटलं ना, तर आत्ता मी काहीशा मुलांचे जे बघतो की YouTube लावलं की ते बेबी शार्क काय लावतात किंवा अजून काहीसे लावतात. ते फक्त कॅची असतं आणि त्याला त्याची सवय लागली की ते जेवता आपलं तो बघत बसतो. ऍडिक्शन असतं. पण माझ्या वेळी माझ्या पालकांनी जे काही संस्कार केले ना ते नाट्य संगीताचे केले किंवा मराठी आता सलील कुलकर्णी असतील, संदीप खरे असतील त्यांच्या गाण्यांचे केले. त्यामुळे झालं काय, त्यावेळी मला कळत काहीसं नव्हतं. म्हणजे नाट्यसंगीत हे त्याचा आनंद नक्की कसा घ्यावा, ह्याचं शास्त्रोक्त काही नियम असतात का काय, हे मला असे लिटरली कळत नव्हते. पण त्याची गोडवी लागली होती. त्याचा एक जो काही रस आपण घ्यायला लागतो, त्याची जी मजा घ्यायला लागतो ना, एक सवय लागते. तर ती मला लागायला लागली होती. त्याचे मला संस्कार घडत होते. त्याबरोबर पौराणिक विषय असतील, म्हणजे मायथॉलॉजिकल सब्जेक्ट्स काहीसे असले किंवा हिस्टॉरिकल सब्जेक्ट्स असले, हे मला लहानपणापासून ऐकवले गेले. रामायण झालं, महाभारत झालं, नंतर बाकी काही वेद प्रयत्न केला शिकायचा. फारसे मला कळले नाहीत, पण ते मला आत्ता कळतात. त्याची सुरुवात तिथून झाल्यामुळे मला आत्ता कुठेतरी काय आहे, शेवटी आमचे कामत सर म्हणतात की ही एक तपस्या आहे. ही तुमची असं नाहीये की बाबा तुम्ही आज बसलात आणि उद्या तुम्हाला कळलं. ह्याला जन्म लागतात लोकांना. म्हणजे लिटरली काहीसे असे आर्टिस्ट आहेत की वयाच्या अगदी शेवटी त्यांना कळतं की मला आत्ता कुठेतरी कळतंय. म्हणजे एवढी वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांना त्याचं फळ मिळायला लागतं किंवा त्यांचं रिझल्ट त्यांना मिळायला लागतं. तर माझ्याबरोबरही तेच झालं की लहानपणापासून मी ते करत होतो, अंगवळणी त्या गोष्टी होत होत्या. मला तसं सुपीक वातावरण मिळालेलं होतं. त्यामुळे आज मला ज्या काही गोष्टी मिळतायत किंवा समजतायत, ज्या आत्ता मला सोप्या वाटतात, त्यावेळीपासून केल्यामुळे त्या प्रकारचं तप केल्यामुळे आज कुठेतरी त्याचं मला फळ मिळाल्यासारखं जाणवतं. बरोबर. बाबांची तू अजून एक इच्छा पूर्ण केली. जे मध्ये त्यांना शिकायचं होतं, तर तुला ते जे मध्ये शिकायला मिळालं. तर तो जे मधला अनुभव कसा होता? तू तिथे सुद्धा खूप एक्सिलेंट होतास. जे मधला अनुभव म्हणजे खरं सांगतो की लहान असताना पण मी 1-2दा जे मध्ये गेलेलो होतो. आई-बाबांनी मला नेलेलं होतं. तिथलं वातावरण बघून अगदीच म्हणजे आपल्याला मेस्मराइज व्हायला होतं आणि खूप इंटिमिडेटिंग आहे ते सगळं. आणि ती वास्तूच एवढी पॉवरफुल आहे ना, एनर्जेटिक आहे ना, की मी काहीशांना असं म्हणतो गमतीत, की जे आहेत ना, मी का जावं? त्या भिंतीच तुम्हाला शिकवतात. बाकी तर तुम्ही तिथे सगळं शिकताच, पण तुम्ही आत गेल्याच ना ती वास्तूच तुमच्यावरती एका प्रकारचा संस्कार तथास्तु करत असते. म्हणून मला ते लहानपणापासून मी ती वास्तू बघितलेली होती, थोडाफार वावरलेला होतो. माझं स्वप्न होतं की मला ह्या वास्तूमध्ये शिकायचंय, ह्या वास्तूमध्ये पाऊल ठेवायचंय. आणि त्याचं कारणही असं होतं की कितीतरी आपल्याकडचे दिग्गज कलाकार ह्याच वास्तूमध्ये शिकलेले होते. आणि जेव्हा सगळं सीईटी क्लिअर झाली, मी जे मध्ये एंटर झालो. पहिला दिवस मला खूप व्यवस्थित आठवतोय. तोपर्यंत काय की मी स्टुडंट म्हणून पाऊल तिथे ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे मला ती वास्तू छान वाटते असं वगैरे वाटत होतं. पहिल्या दिवशी मला आई-बाबा पण आलेले सोडायला. तर मी आई-बाबा आणि मी पाय ठेवला. मी अगदी टेअरी झालेलो आहे. मला डोळ्यात अगदी हे झालेलं आहे. आईला पण गही भरून आलेलं आहे. बाबा पण अगदी शांत आहेत. तर तो एवढा इमोशनल आमच्या तिघांसाठी क्षण होता आणि अगदी मी पाऊल जसं आत ठेवत होतो ना, तसं माझ्या अंगावर काटे येत होते. कारण की मला हे एक वाटायचं की आज मी माझं पहिलं पाऊल एक स्टुडंट म्हणून जेची एक कुटुंब म्हणून मी आतमध्ये पाऊल ठेवतोय. अशाच प्रकारे कितीतरी वर्षांपूर्वी आपले जे काही मोठे दिग्गज कलाकार आहेत, चित्रकार आहेत, त्यांनी पण
एक पहिला स्टुडंट म्हणून असेच आतमध्ये पाऊल ठेवलेलं असावं. बरोबर. त्यांना पण असंच वाटलेलं असावं. म्हणजे कितीतरी वेळा असं वाटतं की एखाद्या डॉंकीवरती किंवा एखाद्या इझलवरती ह्यांनी काम केलेलं असावं. म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांनी वास्तू ती वापरलेली आहे. ह्याच क्लासरूम्समध्ये त्यांचा वावर झालेला आहे आणि त्या खरंय. क्लासरूममध्ये आज आपण वावरतोय. तर ही खूप मोठी गोष्ट वाटते माझ्यासाठी. आणि मी नेहमी काम करताना पण जे-जेमध्ये अगदी भरपूर म्हणजे माझे एक सर आहेत शार्दूल कदम सर म्हणून. हां. तर ते गमतीने सगळ्यांना अगदी आजही सांगतात, की हा ना वाळवी आहे. तर आधी पहिल्या म्हणजे त्यांचं प्रेम तसंच, हां. की मला पहिल्यांदा ऐकताना असं थोडंसं म्हटलं, "सर काय वाळवी कशामुळे? वाळवी का? वाळवी काय हां. म्हणताय?" "नाही, हा ना पेपर खातो." ओह! म्हणजे हा एवढं काम करतो ना, की तो हां. पेपर संपवतो. संपवतो. तो ठेवतच नाही. काही नुसता आला, की दिवस-रात्र काम करतो. आम्ही टूरला पण गेलो होतो. तर भरपूर आम्ही एकत्र वगैरे सगळी काम केली. तर त्यामुळे त्यांनी मला गमतीने नाव ठेवलं होतं. तर तेच, की कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला ही जी 4 वर्ष आहेत, ही 8 वर्ष मी कॉलेजमध्ये आहे असं वाटलं पाहिजे. एवढं काम झालं पाहिजे. तर हं. त्यामुळे आणि हे काम सुद्धा, की एवढी ही जी काही दिग्गज मंडळी इथे होऊन गेलेली आहेत, कुठेतरी जर ह्यांचा इथे वास असला, हं. तर ते आपल्यावर लक्ष ठेवतायत. लक्ष ठेवतायत. आपल्याकडे तर बघतायत. आपण हां. असे नाही बेजबाबदार होऊन नाही चालणार. बरोबर. आपल्यावर एक मोठी भरपूर जबाबदारी आहे. ते लोकं आपल्यावर लक्ष ठेवतात आणि आपण त्यांना उत्तर द्यायला हे असलो पाहिजे, तत्पर असलो पाहिजे. हो. म्हणजे कितीतरी पेंटिंग्स करताना कामत सरांचा पण माझा विचार यायचा, की एखादं मी पेंटिंग करतोय, पण सर हे कसं पेंटिंग करतील? करताना त्यांना कसं हां. वाटेल? ते म्हणतील का, की इथे काही चुकलंय? हं. इथे ड्रॉइंग चुकलंय का? हं. म्हणजे आई मला एकलव्य वगैरे ह्याची सगळी गोष्टी ऐकवायची. हं. मी काय त्यांच्यासाठी एकलव्य नव्हतो. मी त्यांचा आमचा संबंध लहानपणापासूनच मी सरांच्या सहवासात होतो. पण आपण तेच, की जुन्या गोष्टींमधून आपण कसं शिकावं, की एकलव्याने जरी गुरु इथे माझ्याकडे फिजिकली समोर नाहीयेत, हं. पण त्यांचा मी पुतळा ठेवून मी जर प्रॅक्टिस करत असेन, तर त्यांचं आठवून मी काही ते प्रॅक्टिस केली पाहिजे, काम केलं हं. पाहिजे. तसंच माझंही तिथे साधारण तसंच आलं होतं. मी काही स्वतःला कंपेअर नाही करत त्यांच्याशी एकलव्याशी. पण मी त्यांना आन्सरेबल आहे. बरोबर. हं. काही महिन्यांनी मी ही सगळी पेंटिंग घेऊन त्यांच्यासमोर नेणार. बरोबर. दाखवायला, की सर कसं वाटतंय, काय हं. वाटतंय. पण आत्ता करताना पण माझ्याकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. बरोबर. तर त्या हिशोबाने मी ते पेंटिंग्ज वगैरे करायचो, कामं करायचो. हं. तर हाताने काम करणं आणि कॉम्प्युटरवर काम करणं हं. म्हणजे आताच्या काळामध्ये हं. दोन्ही काळाची गरजच हं, आहे. हं, हं, तर ते करताना आणि हे करताना हं. काय जास्त सॅटिस्फाईंग आहे? आता एक एक किस्सा सांगतो. कसं आहे, हं. आपण आपल्याकडे रांगोळी काढण्याची एक हं. परंपरा आहे. आज कॉम्प्युटर म्हणजे आपण एक टेक्नॉलॉजी समजू. बरोबर. बरोबर आहे. हं. तर रांगोळ्यांमध्ये पण आज टेक्नॉलॉजी आली आहे, की आले. ठसे ते मिळतात, एम-डी-एफ मिळतं. सगळं त्याच्यामध्ये ते सगळे ठसे हां. वगैरे सगळे मिळतात. पण जे हाताने काढायची रांगोळीची जी मजा आहे ना, की तुम्ही ती रांगोळी हातात घेऊन त्या बरोबर अमाउंटमध्ये टाकून ती जी काही उतरते, तुमच्या बोटातून उतरते. हां. तो जो त्याचं काही जजमेंट. तुम्ही हां. जजमेंट हे करता, हं. ती मजा घ्यायची जी एक काही फीलिंग आहे ना, ही तुम्हाला त्या ठश्यामध्ये येत नाही. येत नाही. ठश्यामध्ये तुमचं फक्त काम होऊन जातं. हं. काहीतरी तिथे ती एक नक्षी बनते, ती रांगोळीला तयार रांगोळी होते, दिसते. हं. दिसते. पण तुम्ही त्यात मजा घेतली का? तुम्ही काम केलं. हं. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं, की बाबा माझ्या घरासमोर आज सण आहे, काहीतरी छान दिसलं पाहिजे, तुम्ही केलं. त्याची मजा घेतली का? नाही. हं. मी काही दोष नाही देत. पण ती जी मजा घेणं आहे ना, ती आपण कुठेतरी विसरतोय. हं. माझं डिजिटल आणि फिजिकल काम करण्यामध्ये माझा फरक हाच मला वाटतो, की ती जी एक मजा आहे ना, की म्हणजे कलर तुम्ही जे मानसिक पॅलेटवरती समाधान घेऊन त्याच्यात मिळेल, ते बरोबर. ह्याच्यात नाही मिळणार. कलर हां. पॅलेटवरती घेऊन ते कालवणं, कलर मिक्स करणं, त्याच्यात किती तेल पाहिजे, किती टर्पेंटाईन पाहिजे, काय घेऊन तुम्ही जेव्हा कॅनव्हासवरती लावता ना, त्याची मजा काही औरच आहे. म्हणजे बरोबर. कोरा कॅनव्हास तुम्ही घ्या आणि त्याच्यावर चारकोलने तुम्ही फिरवा असा किंवा तो रंग लावा, त्याची मजा काय म्हणजे खरं सांगतो, झोप चांगली लागते. हां. झोप चांगली लागते. माझं कितीतरी वेळा असं झालेलं आहे. एखाद दिवशी काम माझं झालं नाही किंवा हं. मनासारखं झालं नाही. मला झोप लागायची नाही. मी तळमळ हो, कारण असायची. ते डोक्यात असतं ना, की हे सारखं मला डोक्यात असतं, पूर्ण की हे करायचंय. चुकतंय, हे असं आहे, हां. तसं आहे. मी थोडं हे केलं पाहिजे होतं का? ज्या दिवशी तुमचं काम एकदम म्हणजे तुम्हाला त्या दिवसापुरतं आवडतं ना, आज छान झोप लागणार आहे. हां. असं आपण मस्त रिलॅक्स होऊन जातो. तर ती मजा, ते सॅटिस्फॅक्शन हां. तुम्हाला कुठेतरी हा खरा स्ट्रेस डिजिटल बस्टर आहे. म्हणजे 100% कुठल्याही प्रकारचा तुम्हाला स्ट्रेस असेल, तुम्ही 100% रंगांची खेळायला सुरुवात करा. 100% तुम्ही सगळं विसरून करेक्ट. जाता. म्हणजे हे तर क्लिनिकल हां, सायकॉलॉजीमध्ये पण प्रूव्हन आहे. सायकॉलॉजीमध्ये पण प्रूव्ह म्हणजे झालंय. बऱ्याचशा हो. पेशंट्सना पण कलर थिअरीज म्हणजे आत्ताच एक मागच्या महिन्यामध्ये
एक मेडिकलची स्टुडंट आमच्याकडे आली होती. हम्म. तर तिला आमच्याकडून हेच जाणून घ्यायचं होतं की रंगांमध्ये खेळल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं? हम्म. कारण की तिचा अभ्यास त्या त्याच्यावर दिशेने चालत हा. होता. हम्म. तर हे डॉक्टर्सना पण प्रूव्ह करून त्यांनी झालेलं आहे. हम्म. तर त्यामुळे हे जे सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय की तुम्ही आता मोठा पियानो मिळतो, हम्म. त्याच्यावरती तुम्ही डिजिटली सितार वगैरे ते सगळं मिळतात. हम्म. पण सितार एखाद्याच्या हातात घेऊन घेऊ. तो जेव्हा ती ती तार छेडतो हा. त्याची मजा काही औरच आहे हो. ना. ते तुम्ही व्हायब्रेशन्स, ते तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटचं जे काही मजा आहे ती फील असतो ना तो. फील जो हा, काही तो आहे वाईब ना, येतो करेक्ट. तुम्हाला. तो वाईब त्या ते तुम्ही ह्याच्यामध्ये डिजिटली ते हम्म. नाही करू शकत. ते इमिटेशन झालं. म्हणजे डिजिटली पण काहीशी लोक ऑइल पेंटिंग सारखं ते काय काय हम्म. करतात. हम्म. पण त्याच्यात मजा नाहीये ना. किंवा आता असा एक ट्रेंड आला की कॅनव्हास प्रिंट मिळते. करेक्ट, तर करेक्ट. बेसिक आपण कॅनव्हास प्रिंट घ्यायची हम्म. आणि मग त्याच्यावर थोडेसे काहीतरी फरांटे मारायचे आणि हां. हे माझं पेंटिंग म्हणून हम्म, सांगायचं. हम्म, ही जी ट्रेंड आली आहे हम्म. याच्यामध्ये तुला पण असे अनुभव आले असतील की असं हम्म. करणारी लोक आहेत. मग तू बरोबर. जे वर्कशॉप्स घेतो किंवा तू ज्या मुलांना शिकवतो तर तिथे तुला हा अनुभव येतो का? कशाबद्दल? प्रत्यक्ष काम करणं आणि हम्म. असे कॅनव्हासवर जे थोडस प्रिंट करून घेतात हम्म. आणि मग फरांटे मारतात. हम्म. तर ते खरी कला नसते ती. नाही, काही हा. त्याला अर्थच नाही. आणि हे जे आपण प्रत्यक्ष मॉडेल बसवून जेव्हा हम्म. काम करतो हम्म. किंवा प्रत्यक्ष निसर्ग चित्र काढायला जातो, निसर्गात जातो, तेव्हा काम करताना जो फ्रेशनेस येतो किंवा जो आत्मविश्वास आपल्याला बरोबर, येतो, बरोबर, वाढतो, तर तो जास्त महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारची नाही प्रॅक्टिस ते करू मला नये आता लोकांनी. कॅनव्हास मी प्रिंट वगैरे आणि त्यावर काम वगैरे करण्यासारखं आहे ना, ते तुम्ही घरी पावभाजी स्वतः बनवणं किंवा हा. कुठेतरी फ्रेश बनवणं आणि माहिती ते पॅकेटमध्ये पॅकेट पावडर मिळते, हा. पाणी घातलं की त्याच्यात बनते, तेवढा फरक आहे. काही मजा आहे का? नाही. ते फसवण्यासारखं आहे. हा. बाकी काही नाही. तुम्ही स्वतःला पण स्वतःला फसवताय आणि फसवता, समोरच्याला बघणाऱ्याला पण फसवता. फसवताय. म्हणजे कितीतरी क्लायंट्स काहीसे आहेत, की आमची मीटिंग चालू असताना त्यांनी मला एक पेंटिंग आणून दाखवलं होतं. ते म्हणाले, की "हे जरा आम्हाला सांगाल का?" म्हणजे एकांकडून आम्ही घेतलं. पण ते म्हणाले, की "अगदी ओरिजिनल आहे, मी करून वगैरे घेतलेलं आहे" वगैरे म्हणून. पण मी जेव्हा बघितलं, मला पटकन दिसलं, की अरे, ही खाली प्रिंट आहे आणि त्याच्यावरती फक्त थोडेसे रंग लावलेले आहेत. तर ही साधारण काय फसवणूक चालू असते. तर माझं पण बऱ्याचशा बायर्सना पण मी हेच सांगतो, जितक्या लोकांना भेटू शकेन मी, तितक्या लोकांना मी हे आवर्जून सांगतो, की तुम्ही ह्याबद्दल थोडंसं सजग राहणं गरजेचं आहे. की बऱ्याच वेळा आता काही खूप भोळे असतात, हा. की बाबा ठीक आहे, त्या आर्टिस्ट तो म्हणतोय ना, तर ते असेल. तर तसं होऊ न देता आपण ती जाण असली ना, की काय चांगलं, काय वाईट, काय पेंटिंग, काय हे, तर ते थोडंसं फरक पडू शकतो. तर याला जोडून मला अजून एक असं विचारावसं वाटतं, की आता एआय मुळे बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत आणि लोकांना असं वाटतं, की आता कलाकाराला काही मिळणार नाही किंवा ओरिजिनल त्यातलं काही राहणार नाही. तर असं काही आहे का? असं काही नाहीये. नेहमी गोष्टी इव्हॉल्व्ह होत असतात. गोष्टींची जरी कला असली, ती इव्हॉल्व्ह होत असते. ती कधी लुप्त पडत नसते. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे रंग जे आहेत, ते वर्षानुवर्षे म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही पिगमेंट्स जर म्हणालात, तर प्युअर पिगमेंट्स पासून त्या लोकांनी जे काही चालू केले, फ्रेस्कोज वगैरे असतील. आज आपण लिटरल फ्रेस्को नाही करत. पण त्याचं मीडियम बदलतं. राइट. मीडियम बदलू शकतं, पण कला लुप्त होऊ शकत नाही. आणि तेच आहे शेवटी, की तुम्ही माणसाचा हा स्वभाव आहे, की तुम्ही कितीही ॲडव्हान्समेंट्स आल्या ना, तरी तुम्हाला तुमचं एक्सप्रेशन बाहेर काढण्यासाठी तुम्हाला फिजिकलीच कला त्याचा आस्वाद घ्यावा लागतो किंवा कोणाला तरी ते एक्सप्रेस करावं लागतं. आज आपल्याकडे डिजिटल माध्यम आलेली आहेत, पिक्चर दिसतात आपल्याला Netflix वगैरे सगळ्या जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. तरीही आज आपल्याकडे लोकं किंवा जगभरात लोकं तिकीट काढून थिएटरमध्ये जातात का नाही? एक्झॅक्टली. नाटकं बघायला जातात का नाही? तिथे बाहेर ऑपेराज होतात, आपल्याकडे नाटकं होतात किंवा बाहेर म्युझिक कार्यक्रम जे असतील लाईव्ह आपण बघायला जातोच. बरोबर. याचं कारणच हे आहे, की माणसाला कितीही डिजिटल कितीही गोष्टी आल्या, तरीही एखाद्या माणसाचा स्पर्श किंवा माणूस स्वतः समोर काहीतरी करतोय, त्यांनी स्वतः काहीतरी घडवलेली गोष्ट आहे. ह्याचं ह्याचं एक काही अप्रूप किंवा एक त्याची एक्साइटमेंट असतेच. असतेच. तर ती कधी लुप्त पडू नाही शकत. म्हणूनच कलाकार एखादे प्रदर्शन भरवतो तेव्हा आपण ते बघायला जातो, तेव्हा त्या कलाकाराशी आपण संवाद बरोबर, साधतो. त्याचा त्या बरोबर. पेंटिंग करण्यामागचा त्याचा बरोबर. विचार काय आहे, बरोबर. त्याने काय मानसिक स्थितीमध्ये ते पेंटिंग केलेलं बरोबर, आहे, बरोबर. त्याने मीडियमचा कसा वापर केला, 100%. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कलाकाराशी बोलता तेव्हा तुम्हाला जास्त
सोप्या वाटतात आणि Correct. जास्त लवकर कळतात. करेक्ट आणि वेळेस तुम्ही AI मधनं किंवा डिजिटल किंवा हम्म. YouTube वरनं शिकायचा हम्म. प्रयत्न केला तर तुमचा हा पर्सनल टच नसतो. अगदीच कुठलीही कला तुम्ही ऑनलाईन शिकू शकत बरं, नाही. हे correct, आम्ही पण नेहमी सांगत असतो की कुठलीही कला शिकताना तुम्हाला त्या व्यक्तीचा थोडासा तरी एक पर्सनल टच म्हणतात ना, तो Correct. तुम्हाला हवा असतो Correct, आणि तो correct. असेल तरच तो Correct. विषय तुमच्या आतपर्यंत पोहोचतो. करेक्ट करेक्ट आणि हा. माणसाने निर्मित काही जे काही असतं हा. ना त्याला एक फिलिंग असतं, त्याला एक इमोशन असतो. म्हणजे मी आपण मगाशी डिस्कस करताना एक आपण गमतीचा तो एक किस्सा सांगितला हो. की माझ्या एक म्युझिक टीचर होता शाळेमध्ये वीणा मॅम म्हणून. हम्म. तर त्यांच्या घरी एक लहान मूल आलं होतं आणि तिला चित्र काढायची खूप आवड आणि ती 2-3 दिवसांपूर्वी महाराजांचे किस्से वगैरे ऐकले होते बरोबर. की मराठे गड कसे जिंकायचे, कुठल्या दुसऱ्याचा गड असेल, रात्री चढाई करायचे, क्लाइंब वगैरे करून जायचे. हम्म. आणि एक महिनाभरापूर्वी तिने समर कॅम्प पण अटेंड केला होता ज्याच्यामध्ये तिने ते सगळं बघितलं हा. रॉक हे क्लाइम्बिंग कसं रॉक करायचं, क्लाइम्बिंग ट्रेक कसं म्हणजे काय होतं, असतं. रॉक हा. क्लाइम्बिंग हा. वगैरेचं काय शास्त्र आहे वगैरे वगैरे म्हणून. तर तिने विचार केला की आपण ह्याचं ड्रॉइंग करूया, की मला माहिती हे कसं होतं हा. तर मी करून बघते. तर तिने ते सगळं ती काढायला लागली की तिने मराठे काढले, ते चढतायत, डोंगर आहे आणि असं करून तिने सगळं काढलेलं होतं. तर गंमत अशी की नंतर ती परत ते जेव्हा झालं तेव्हा ती दाखवायला वगैरे गेली आणि ते बोलत होते की हो मराठे रात्री चढायचे. तेव्हा तिला कळलं हो रात्री चढायचे का? हो हा. मग त्यानंतर मग अगदी कुठं रात्र असायची का? हो कारण त्या दुश्मनला दिसलं नाही पाहिजे दिसलं ना, नाही पाहिजे समोरच्याला जर हा. दिसलं तर तुम्हाला ते अटॅक करू अटॅक शकतात. करणार. हा. मग तिने काय केलं, ती परत चित्र आणि सगळ्यांनी वाह करून झालेली होती, सगळ्यांना खूप कौतुक होतं. ती परत चित्र घेऊन गेली आणि काळा रंग घेतला आणि सगळं त्या पेपरवरती लावून टाकला. तिची अख्खा पेपर काळा करून टाकला. घरचे घाबरले की अरे एवढं चांगलं केलं होतंस तू, तुला काही आवडलं नाही का, काय झालं? ती म्हणाली की रात्र होती ना, हा. मग अंधार होता, ते दिसलं नाही दिसलं नाही पाहिजे, मग पाहिजे. हे दिसतंय त्याच्यामध्ये हा. म्हणून मी हे केलं. सो स्वीट. हे AI मध्ये होत नाही नाही. होत. हे तिच्या डोक्यात सुरू होतं. करेक्ट ते तिने डोक्यातलं चित्र तिने करेक्ट प्रत्यक्षात आणलं. करेक्ट तर हे जे करेक्ट इमॅजिनेशन आहे करेक्ट किंवा ही जी करेक्ट अ, कलेची जोपासना करेक्ट म्हणजे ते करेक्ट म्हणतात ना जसं दिसतं तसं असायला पाहिजे. करेक्ट म्हणजे म्हणूनच पूर्वीपासनं रिअलिस्टिक चित्र हम्म, लोकांना जास्त आवडतात. हम्म, जे जसं दिसते तसं जर तुम्ही काढलं करेक्ट तर तुम्ही चांगले कलाकार. करेक्ट तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट काढलं असेल तर तुमचं काही कळत नाही बुवा आम्हाला. असं करेक्ट सरळ म्हणून त्या करेक्ट कलाकाराची हेटाळणी करतात. करेक्ट करेक्ट आणि तो कलाकार बिचारा तुम्हाला समजावून सांगत असतो मी इथे करेक्ट लाल का दिला, मी इथे हिरवा का दिला, करेक्ट पण करेक्ट त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही नसतो कारण त्यांना ते डोळ्याने दिसत करेक्ट नसतं. करेक्ट तर सामान्य माणसाचा चित्रकलेकडे हम्म, बघायचा दृष्टिकोन हम्म, आणि चित्रकाराचा किंवा हम्म, कलाकाराचा हम्म. बघायचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. 100% तर ही सगळी माध्यमं वेगवेगळी हाताळताना तुला आवडणारं माध्यम कुठलं आहे? म्हणजे वॉटर कलर, ऑइल? मला हे आता परत कामत सरांच्या घरी होतो आणि कामत मॅडमनी हाच प्रश्न मला विचारला होता. ओके. काय रे, तुझं आवडतं मीडियम काय? कारण की मी सगळ्या ह्याच्यामध्ये काम करायचो. तर मला घाम फुटला. कारण का मला सगळीच माध्यम तेवढीच आवडतात. ओके. मी कोणामध्ये असं नाही करू शकत की बाबा मला ना हेच आवडतं, मला ना अमकंच आवडतं. मला प्रत्येक माध्यम आणि प्रत्येक माध्यम आहे ना, त्याचं एक काहीतरी खासियत असते. स्वतःचा असा एक बाज आहे. बरोबर. तर माझं कसं असतं की एखादं मला पेंटिंग करायचंय, हम्म. तर मला ते पेंटिंगच सांगतं किंवा मला तो सब्जेक्टच सांगतो की बाबा रे मला हे ऑइल मध्येच कर हा विषयाप्रमाणे ते किंवा माध्यम बाबा रे बदलतं. मला तू वॉटर कलर मध्येच कर. हम्म. तर ही जी काही जाण आहे किंवा हे कलेशी जवळीक तुमची जी हा. असली पाहिजे ना, की तुम्ही ते कमांड नाही केलं पाहिजे बरोबर. की नाही मला ना ह्याच्यातच करायचं नाही. ते तुम्ही एवढे फ्लुइड असला पाहिजेत आणि एवढे तुम्ही तरबेजही असला पाहिजे की तुम्हाला ऑइल पण, ॲक्रेलिक पण, वॉटर कलर पण, पोस्टर कलर पण ह्या सगळ्याचा कमांड असला पाहिजे. आणि मी तुम्हाला गंमत सांगतो, ही सगळी मीडियम्स आहेत ना एकमेकांना खूप जवळ म्हणजे जरी जेवढी ती डिस्टंट आहेत ना, जेवढी वेगळी आहेत ना, फॉर एक्झाम्पल वॉटर कलर हे ट्रान्सपरंट आहे. हा. ऑइल किंवा ॲक्रेलिक हे ओपेक मीडियम्स ओपेक आपण medium म्हणतो. मध्ये. हे जरीही त्यांचे मूळ धर्म खूप एक्झॅक्टली पोल्स ऑपोजिट असले ना, तरी त्यांच्यामध्ये साम्यही खूप आहे. बरोबर. तर तुम्ही जेव्हा ऑइलमध्ये तुमची जर मास्टरी असेल, ती तुम्ही वॉटर कलरमध्ये मी कशी वापरू? किंवा वॉटर कलरमध्ये काहीशी तुमची जर मास्टरी असेल, तर त्यातले कितीतरी जे एरियाज असतात, हे तुम्ही ऑइलमध्ये वापरू शकता. त्याच्या टेक्निक्स आहेत ना, त्या हा. तुम्ही ऑइलमध्ये वापरून हम्म. बघू शकता. ते खूप फ्लुइड असलं पाहिजे. ऍप्लिकेशन्स तुम्हाला पटापट त्यातले करेक्ट याच्यात घेतले त्याच्यात असं ते करेक्ट वापरून करेक्ट वापरून तुम्हाला करेक्ट ऍक्च्युली सगळी माध्यमं वापरल्यानंतरच आपल्याला ते कसं करेक्ट येतं ऍक्च्युली. करेक्ट करेक्ट काही लोक असं असतात की एकच माध्यम पकडून बसतात आणि त्याच माध्यमात ते काम करेक्ट करतात करेक्ट त्यामुळे त्यांना दुसरं माध्यम करेक्ट कळतच करेक्ट नाही. आता एक गमती तुम्हाला सांगतो बघा.
वॉटर कलरमध्ये की हम्म. हे ट्रान्सपरंट मीडियम म्हणतात, सगळे हम्म. म्हणतात हे सगळ्यात अवघड मीडियम आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला स्पॉन्टेनियस असलं पाहिजे, त्याच्यात हम्म. तुम्हाला एकदा रंग लागला की लागला. हम्म. एखादा डार्क रंग असेल आणि हा. तुम्हाला तिथे व्हाईट सोडायचा आहे, तो तिथे लागला की लागला, तो हम्म. तुम्ही पुसणं काढू नाही वगैरे शकत. हो. काढू नाही शकत. ते तेवढं तुमचं ते एक कंट्रोल असला पाहिजे, हम्म. तेवढे तुम्ही स्पॉन्टेनियस असलं पाहिजे, तेवढे तुम्ही शार्प असले पाहिजे, हा. बरोबर, तेवढं तुमची अॅक्युरेसी असली पाहिजे. तर ही जी अॅक्युरेसी, शार्पनेस, स्पॉन्टेनिटी ही जी काही आहे ना, ह्याने एनर्जी क्रिएट होते पेंटिंगमध्ये. राईट. एक फ्लुइडिटी, स्पॉन्टेनियस पेंटिंग वाटतं. आहा! छान. काही हम्म. स्प्लॅटर असेल तर तो मस्त छान एनर्जेटिक वाटतो. हम्म. हेच जे काही फिलिंग आहे ना, हे तुमच्या ऑइलमध्ये सुद्धा यायला पाहिजे. हा. ऑइल किंवा ॲक्रिलिक हे मीडियम तुमचं ओपेक मीडियम आहे. त्याच्यात तुम्ही करेक्शन्स भरपूर करू भरपूर शकता. करू शकतो. म्हणजे तुम्ही महिना काढू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही इथलं काढून तिथे गायब करून लावू शकता. इथलं काढून हे करू शकता. भरपूर तुम्ही करू शकता. पण ओव्हर वर्क सुद्धा एक प्रकार असतो पेंटिंगमध्ये. हा. तुम्ही त्याच्यात जास्त काम केलं, जास्त ओव्हर वर्क झालं, तर त्या पेंटिंगची मजा निघून जाते. हा. त्याचं टेक्स्चर फ्रेशनेस बदलतं. हा. टेक्स्चर बदलतं, फ्रेशनेस निघून जाते, स्पॉन्टेनिटी पेंटिंग मधली निघून हम्म. जाते. तर स्पॉन्टेनिटी ह्या पेंटिंगमध्ये कशी जपावी, ह्याचं धडे किंवा ह्याचं लेसन, तुम्हाला जे काही नॉलेज आहे, हे तुम्हाला वॉटर कलर देतं. बरोबर. सगळ्यात कठीण मीडियम आहे, कठीण पण ते medium आहे. तुम्हाला खूप शिकवतं. हे हम्म. शिकवतं तुम्हाला की हम्म. तुम्ही इथे कसं करावं, तुम्ही हम्म. स्पॉन्टेनियस किती राहावं. तर हे असं आपण रिलेट करून स्वतः, हम्म. आता हे कोणी काही पुस्तकात लिहित नाही किंवा हे कोणी असं शिकवत नाही, पण हे आपल्याला स्वतःला करता कारण करता समजलं पाहिजे. चित्रकला हा विषयच असा आहे की त्याला सराव आणि सातत्य Correct. ह्या दोन गोष्टी नसतील तर तुमचा हात गेला. Correct. म्हणजे तुम्ही सतत काम करत राहणं हम्म. गरजेचं आहे. हम्म. तुम्ही सतत नवीन नवीन काहीतरी बघणं गरजेचं अगदी, आहे. अगदी. प्रदर्शनांना भेट देणं गरजेचं आहे. 100%. कलाकारांशी बोलणं गरजेचं आहे. हम्म. निसर्ग बघितला पाहिजे. बरोबर. वाचन असलं पाहिजे. 100%. बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये यायला पाहिजेत. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी तशी बनली तर तुम्ही बरोबर. चांगले कलाकार बरोबर. बनू शकता. बरोबर. तर ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन पिढीबरोबर तो खूप कनेक्टेड आहे. म्हणजे मी आता तुझे रील्स बघते किंवा तुझे स्टेटस बघते, तर त्याच्यामध्ये असं दिसतं की खूप नवीन नवीन, म्हणजे तुझ्या वयाची मुलं, तुझ्यापेक्षा लहान मुलं जी फाउंडेशन करतायत, जी आता नुकतीच या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी तू काही असं वेगळं काही सांगशील का की ज्याच्यामुळे त्यांना ह्या विषयामध्ये अजून रस वाढेल किंवा इथले खास कळकी पण त्यांना कळतील? सांगण्या एवढा मी स्वतःला एवढा मोठा समजत नाही. पण मी हे सगळ्यांमध्ये जाऊन काम करणं किंवा काहींना जर मदत हवी असेल तर ती करणं किंवा समजवणं, वर्कशॉप्स असतील तर त्यामध्ये आम्ही कुठेही प्रॉफिटेबल तो ठेवलेला नव्हता. म्हणजे हम्म. नेहरू सेंटरने जो ऑर्गनाइज केलेला होता, तो कोणीही फी द्यावी आणि हम्म. यावे पैसे भरून ते तसं नव्हतं. आम्ही फक्त ओके. सिलेक्शन करावं लागलं. हम्म. कारण का एक सीट किंवा एक तुमची लॉजिस्टिक्सचा इश्यू असतो, की तुम्ही एवढीच जागा आहे. पण त्यानंतरही आम्हाला जेव्हा जाणवलं, की आपण काही अकोमोडेट करू शकतो का? हम्म. किंवा बाकी लोकांना आपण ओपन ठेवू शकतो का? तर आम्ही ते वर्कशॉप ओपन ठेवलेलं सगळ्यांना. हम्म. म्हणजे आमचे पार्टिसिपंट्स 15 होते. पण 15च्या शिवाय एक साधारण रोज 15 ते 20 लोकं अजून अजून यायची यायची. बघायला, शिकायला आणि प्रत्येक माणूस आपला पोर्टफोलिओ घेऊन यायचा किंवा पेंटिंग्स दाखवायचा. ह्याच्यात काय आपण करू शकतो, काय नाही करू शकत, मी कसं वेगळं करू शकतो. आणि मला कुठेतरी वाटतं, की एक सामाजिक देणं पण आपण लागतो. बरोबर. की मी आता एका अशा पोझिशनवरती आहे, की मी जे काही मिळवलं किंवा मला बऱ्याच लोकांनी जे दिलं, हे मी अजून पुढे पास ऑन करता आलं पाहिजे. बरोबर. नेहमी जेव्हा तुमचं नॉलेज फ्लोइंग असतं, हा. तेव्हा ते कुठेतरी फायदा होत असतो फायदा होत तुम्हाला. असतो. तर ते कुठेतरी झाल्यामुळे माझा फक्त हाच हेतू होता, की आपण पण देणं लागतो. तर हे माझ्याकडून पण अजून पुढे जावं, अजून लोकांना म्हणजे त्या वर्कशॉपमध्ये मी सांगता मलाच कधीतरी आश्चर्य वाटलं, की भरपूर लोकांना खूप बेसिक गोष्टी माहीत नसतात. हो. की एखादा कॅनव्हास त्याला ट्रीटमेंट कशी करावी किंवा कॅनव्हासला काही प्रिपरेशन असलं का? बरोबर. किंवा ऑइल कलर आपण जर वापरत असू तर त्याचं ऑइलचं प्रमाण किती असावं, काय असावं? तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी शेअर करू शकलो. काहीशांना माहीत नव्हत्या, तर मी सांगू शकलो. तर त्याच्यात मला आनंद आहे. पण शेवटी तेच, म्हणजे आता जर नवीन कोणी असतील, तर माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही काम करा. बऱ्याचदा असं होतं, की काहीशी येतात आणि म्हणतात, की आम्हाला ना जमत नाहीये किंवा आम्ही थोडे कन्फ्युज्ड आहोत. म्हटलं बघू तुमचं काम दाखवा, काय कसं आहे? नाही आमच्याकडे कामं तेवढीशी नाहीयेत. मग कसं बोलणार मी?
कशावरती गाईडलाईनच नाही तर कसं बोलणार ना, एक्झॅक्टली. थोडीशी आयडिया यायला करेक्ट पाहिजे. करेक्ट. कारण आता झालंय कसं पोस्ट कोविड ना, म्हणजे कोविडमध्ये बऱ्याच हम्म. लोकांनी चित्रकला, गायन, फोटोग्राफी अशा वेगवेगळ्या कला जोपासायला सुरुवात केली आणि त्यांना असं एंड ऑफ 2 इयर्स असं वाटायला लागलं की हा आता आपल्याला सगळं छान येते. मग त्याच्यातनं जे तयार झालेले कलाकार आहेत त्यांना थोडंसं ग्राउंडवर काय असतं किंवा कारण ते कसं शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिकलेले नाहीयेत, त्यामुळे त्यांना ते बेसिक नॉलेज असणं बरोबर. अँटिसिपेटेड पण नाहीये. म्हणजे बरोबर. आता आपल्याकडे पण जे येतात ते असे सेल्फ प्रोक्लेम्ड Correct, आर्टिस्ट correct, असतात. हा, correct. तर अशा लोकांसाठी ऍक्च्युली एखादी कार्यशाळा घ्यावी असं नाही का वाटत तुला? कारण 100% हा मला काहीच हरकत नाही. हम्म, घ्यावी म्हणजे कोणी ऑर्गनाईज करत असेल किंवा काय असेल तर हम्म, आपण नक्की त्यात मी माझा सहभाग तरी देऊ हम्म, शकतो. पण तेच आहे की साधारण एक तर तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे बरोबर. आणि तुम्ही ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो ना, ही तुम्ही जास्त केली पाहिजे. हम्म. बऱ्याच वेळा काय होतं की मी एक करतो बस झालं. माझं हे आहे, माझं ते. आपल्याकडे कारणं खूप असतात. हो हो. तर ती न देता तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्याच्यात झोकता तुम्हाला हम्म. स्वतःला आलं पाहिजे. कारण की जसं की आपण मगाशी पण म्हटलं की ही तपश्चर्या आहे. हो. ही तुम्हाला असं नाहीये की आज केलं आणि उद्या तुम्हाला मिळालं. हे तुम्हाला कधी मिळेल तुम्हाला सांगता येत नाही. तर त्यामुळे तुम्हाला हे सारख्या ह्या तपामध्ये तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतात. तुम्हाला जास्तीत जास्त पेंटिंग्स, जास्तीत जास्त मास्टर आर्टिस्टची पेंटिंग्स हे तुम्हाला स्वतःला एक्सपोज करावं लागतं. हम्म. आता जरीही नेट किंवा सगळं तुम्हाला मिळत असेल, इझिली अवेलेबल असेल, तरीही तुम्ही स्वतःला त्या गोष्टींकडे एक्सपोज करणं गरजेचं आहे. त्या पटकन तुमच्याकडे येतीलच असं असं सांगता येत नाही. नाही. हो. आणि आपल्याकडे काहीसा सुळसुळाट असाही आहे, की नको ती लोकं पण आपली मार्केटिंग करतात. बरोबर. म्हणून हम्म. ज्या गोष्टी म्हणजे अ, अ, त्यातून घेण्यासारखं फारसं नसतं ते आपल्याला आधी दिसतं. आधी दिसतं. हम्म. आणि ज्या कारण गोष्टी त्याचे व्ह्यूज जास्त असतात. जास्त असतात. त्याचा अल्गोरिदम जास्त एक्झॅक्टली. व्यवस्थित सेट झालेला करेक्ट, असतो. करेक्ट, करेक्ट. म्हणजे आता मी जेन्युइन गोष्टी शोधायला हां, लागतात. म्हणजे हां. काहीशी आता नावं तर नाही घेत, हम्म. पण काहीसे जे खूप जुने आणि खूप प्रतिष्ठित आणि खूप अगदी म्हणजे ग्रेट आपले जे गायक जरी वगैरे असे हम्म. म्हटले, त्यांचे फॉलोअर कमी दिसतात. हा. पण आजकालचे जे अगदी चटपटीत आपले जे काही हा. सिंगर आणि याचे वगैरे हम्म. दिसतात, त्यांचे अगदी भरपूर आभाळाला हे केलेले असतात. तर कुठला बरा, कुठला वाईट, हा. आपण कोणाला फॉलो करावं, काय करावं, ह्याची जाण निर्माण करणं सजगपणे करणं हे जास्त खूप गरजेचं महत्वाचं आहे. आहे आणि खूप गरजेचं त्याच्यामधलं तुम्हाला पण काय घ्यायचं हे पण कळलं करेक्ट, पाहिजे. करेक्ट, आज करेक्ट. इंटरनेटच्या मार्केटमध्ये भरपूर गोष्टी भरपूर तुम्हाला गोष्टी आहेत. अवेलेबल आहेत. भरपूर गोष्टी पण आहेत. त्यातलं खरं काय आणि करेक्ट, खोटं काय करेक्ट, ते तुम्हाला करेक्ट. कळलं म्हणून तेच पाहिजे. की हां. तुम्हाला एक्सपोज केलं पाहिजे त्या हं. गोष्टींकडे. तुम्हाला शोधलं जरी तरी तुम्ही बरोबर गोष्टी शोधता आल्या पाहिजे. हं. तर असं नको की बाबा मी अमकं मला दिसलं मी हे बघत बसलो. बघत बसलो. असं. हां. त्यामुळे तुम्ही जे बघता हं, तेच तुम्हाला दिसत राहतं. त्यामुळे हं. तुम्ही चांगलं बघायला पाहिजे तर तुम्हाला करेक्ट, चांगलं दिसणार. करेक्ट, करेक्ट. म्हणजे Googleमध्ये सुद्धा ही सोय आहे. हो. तर आपण त्या सोयीचा उपयोग हो, करावा. हो, म्हणजे हो. इंटरनेटचा तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे वापर केला हो. तर तुम्हाला चांगलं शिक्षण पण 100%, मिळू शकतं 100%. आणि चांगल्या गोष्टी पण तुम्हाला मिळू शकतात. पण जे पर्सनली शिकून मिळतं ते हं. तुम्हाला तिथे मिळणार नाही. करेक्ट, करेक्ट. या क्षेत्राने तुला काय दिलं असं तुला वाटतं? म्हणजे इतकं समृद्ध बालपण, एवढे छान काय आई-वडील दिल्यापेक्षा आणि काय नाही दिलं काय नाही हे दिलं. म्हटलं हां. पाहिजे. किती पोषक वातावरणामध्ये तुला 100%. म्हणजे कलेचं जे काही उत्थान म्हणतात हं, किंवा जे काही हं. तुला आतापर्यंतची पाळंमुळं तुझी घट्ट हं. झाली आहेत, ती हो, त्याच्यामुळे हो, झाली आहेत, की हो. तुझ्या वावरच अशा लोकांमध्ये बरोबर, आहे बरोबर. आणि जी संवेदनशीलता तुझ्यामध्ये आहे, ती पुरेपूर बाबांची तुझ्यात उतरलेली आहे. आई-बाबांचं हं, हं. दोघांचंही ते क्रेडिट आहे आणि असं तुला बालपण मिळालं ह्याचं मलाच खरं खूप असं जलस वाटतंय. म्हणजे आय अग्री दॅट. बरोबर. पण खूप समृद्ध बालपण असलेला तू बरोबर. आहेस आणि तेच तू आज पुढच्या जनरेशनला पण द्यायची बरोबर, तुझी इच्छा आहे. बरोबर. ते ऐकून अजून बरं वाटतं, करेक्ट, की बाबा त्याला देण्याची कला आहे. करेक्ट. नुसतं घ्यायचं, 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 माझं, माझं असं नसता करेक्ट, करेक्ट, करेक्ट. नाहीये तुझं आणि विच इज अ गुड थिंग. करेक्ट. सो भावी तुझी स्वप्न काय आहेत किंवा तुला पुढे काय करावंसं वाटतं ह्याच्या पुढे जाऊन? ह्यापुढे बरेचसे प्लॅन्स आहेत, हं. बऱ्याचशा काही अ, आखून ठेवलेल्या गोष्टी आहेत, त्या होतील. माझं असं एक म्हणणं असतं, की जसं की मगाशी आपण म्हटलं, की चित्रकला जरी असेल किंवा पेंटिंग वगैरे असेल, बरीचशी लोकांचा एक भ्रम असतो, की बाबा जे दिसतंय ते तुम्ही करता किंवा हं. आजूबाजूला काही असतं तसं करता. हं. तर तसं न करता माझं एक असं स्वप्न आहे, की आपले विचार हं. आपण ह्या मातीत ज्या आपण जन्माला आलो, ज्या धरतीत आपलं एवढं आपण म्हणतो, की आमच्याकडे वेद झाले, पुराण झाले, उपनिषदं झाली. तर ह्या गोष्टी कुठेतरी
आता मी चित्रकार असल्यामुळे चित्राच्या माध्यमातून किंवा कलेच्या माध्यमातून पुढपर्यंत आल्या पाहिजे. आपल्याकडे एक सारखं मला ही गोष्ट खटकते, की आपली जी तत्व आहेत, ती कुठेतरी मागे पडली जात आहेत. बरोबर आहे? बरोबर. समाजाच्या तर रेट्याने म्हणा बरोबर. किंवा प्रेशरने म्हणा. बरोबर. म्हणजे नवीन पिढीला आज तुम्ही उपनिषदांबद्दल विचारलं तर फारसं माहीत नसतं. वेदांबद्दल विचारलं फारसं माहीत नसतं. बरोबर. रामायण, महाभारत आपण थोडेफार पिक्चर येत असतात, सीरियल येत असतात, थोडेफार दिसतात. पण त्यात पण रायटिंग कसं असावं, काय असावं, ओरिजिनल किंवा आपण जे काही म्हणतो ना, की प्युरिस्ट जे लिहिलेलं आहे, की म्हणजे व्यासांचं महाभारत, वाल्मिकींचं रामायण, तर हे ओरिजिनल आपण वाचतो का? बघितलेलं आहे का? एखाद्याला आपण विचारलं, की "तू अमकं-अमकं वाचलंस का? किंवा अमकं-अमकं ऐकलं होतंस का?" कधी-कधी तो विसरतो, त्याचा विसर पडू शकतो. पण एखादी बघितलेली गोष्ट आहे, ती खूप आपल्याला स्पष्टपणे लक्षात राहते. म्हणजे काहीशी व्हिज्युअल्स असतात, काही पेंटिंग्स असतात. तर माझी अशी इच्छा आहे, की जी काही तत्व आहेत किंवा जे काही प्रबोधनदायी आपल्याकडे ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या कुठेतरी चित्राच्या रूपाने लोकांच्या समोर त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी काम करावं, अशी माझी इच्छा आहे. तर त्या दिशेने आता सध्या वाटचाल चालू आहे. थोडंसं अगदी जाता-जाता तुझं जे प्रोजेक्ट आहे हं. त्याच्याबद्दल थोडंसं अनुभव तू सांगितलेस तर? कारण हां. ते पण आपल्या मायथॉलॉजिकल पेंटिंग्स बद्दलच आहे. टोरंटोमध्ये स्वामीनारायण म्हणून आपल्याकडे जे मोठे संत होऊन गेले. तर टोरंटोमध्ये मी एकांशी जोडलेलो आहे. तर त्यांच्याबरोबर माझा हाच प्रोजेक्ट चालू आहे. तो स्वामीजींचे जे काही विचार आहेत, स्वामीजींचं जे काही आयुष्य आहे, त्याच्यावरती काही कीर्तनं जी काही झालेली आहेत, मुक्तानंद स्वामींनी काही केलेली आहेत किंवा अजून कोणाकोणी लिहिलेली आहेत. त्या कीर्तनांवर किंवा त्यांच्या किस्स्यांवर आम्ही पेंटिंग्ज आता करत आहे. तर त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागला. बरोबर. म्हणजे फक्त असं नाही, की बाबा त्यांनी अमकी-अमकी गोष्ट सांगितली आणि केलं. तो कुठला काळ, काळ होता. ती वर्ष काय, मग त्या काळामध्ये ड्रेपरी कशी असायची, त्यांची वस्त्र कशी हे सगळं असायची, तुला विचार करून विचार त्याचे करून रेफरन्सेस गोळा करून बरोबर. बघून. म्हणजे आम्ही एक ट्रिप पण केली, काही म्युझियम्स आम्ही बघितले. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण बसलोय, ही खुर्ची झाली. तर ही आज ह्या काळातली खुर्ची आहे, ह्याच्यातली खुर्ची आहे. पण त्या पिरियड मधली खुर्ची कशी असावी? किंवा सिंहासन कसं असावं सिंहासन वगैरे. कसं हां. असावं? मग त्याचं डेकोरेशन कसं असावं? मग ते त्याच काळातलं पाहिजे. त्याच्या आदलं पण नाही आणि त्यात नंतरचं पण नाही. पण नाही. मग शिष्टाचार एक झाला. म्हणजे खुर्ची वगैरे ह्या फिजिकल गोष्टी तर झाल्याच. पण साधारण शिष्टाचार कसा असायचा? म्हणजे गमतीने तुम्हाला सांगतो, की आपण कुठे हॉटेलमध्ये गेलो किंवा काय गेलो, आपण गेल्या-गेल्या आपण म्हणजे बाहेरूनच आलेलो असतो. टेबलवरती बसतो, जेवून परत घरी येतो. आपल्याला विचारही येत नाही. पण आमचे एक देगलूरकर सर म्हणून आहेत. खूप मोठे इतिहासावर त्याचा भरपूर अभ्यास आहे त्यांचा. तर त्यांच्याबरोबर आम्ही एकदा बसलेलो होतो. तर त्यांनी जेव्हा जेवायला त्यांना हॉटेलमध्ये वाढलं, त्यांनी चपला आधी काढल्या. तर हा संस्कार आहे. हा जो काही संस्कार आहे, हा हां. शिष्टाचार आहे, हा आपल्याला आज पटकन लक्षात येत नाही. लक्षात येत नाही. पण त्यांना बघून आपल्याला आठवतं, की अरे हो, आपल्याला हा संस्कार आहे, आपण विसरतोय. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे संस्कार आहेत, बरेचसे शिष्टाचार आहेत, की जे त्या काळात त्यांना माहीत असायचे. तर ते पेंटिंगमध्ये आपण जेव्हा दाखवतो ना, तेव्हा ते तसे दिसले पाहिजेत. म्हणजे जर त्यांची स्वामीजी बॉडी लँग्वेज चेंज होऊन करेक्ट. चालत म्हणजे नाही. जर हां. स्वामीजी बसलेले आहेत, तर त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या भक्तांचा किंवा त्यांच्या बाकीच्या स्वामीजींचा वावर कसा असावा, आदर कसा असावा, बरोबर आहे. म्हणजे आज आपण पटकन कोणी शेजारी बसतं किंवा आपण कोणाच्या जरी पटकन शेजारी बसतो. पण त्या काळात एक मर्यादा काय असावी, आपण कुठे बसावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कामत सरांच्या घरी जरी मी 2-3 महिने असायचो, तर ते कुठेही बसताना मी त्यांच्या खाली बसायचो. म्हणजे मी ते कितीतरी वेळ बोलायचे, की जर सोफा असेल, "नाही, नाही, तू माझ्या शेजारीच बस, आपण बोलतोय ते." म्हटलं, "नाही, नाही. आपण इथे जर 2 महिने मी तुमच्या घरी आहे ना, मी एक तुमच्या हे गुरु-शिष्य परंपरेमध्ये मी तुमचा शिष्य म्हणून आहे इकडे. मी इथे नाही बसू शकत. माझी जागा खाली आहे ना. मी इथे बसून मी काही याचकासारखं तुमच्याकडून ज्ञान ज्ञान साधून घेणार. घेईन." हो. म्हणजे आपण उपनिषदांमध्ये पण असंच सांगितलेलं आहे, की उपनिषदांचा अर्थच असा आहे, की शेजारी बसून आपण बोलू. ही जी चर्चा आहे, त्याच्या गुरु-शिष्याची जी चर्चा आहे, जो काही संवाद आहे, हे सगळे प्रश्नांमध्ये जे काही संवाद झालेला आहे, तो उपनिषदांमध्ये लिहिलेला आहे. तर हा कुठेतरी संस्कार जो आहे, तो अर्थात आई-बाबांनी, कामत सरांनी हा माझ्यापर्यंत पोहोचवला. तर हा कुठेतरी आपण डोक्यात ठेवून पुढे चालत राहिलो.
व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे असे शिष्य पण लाभायला हम्म. भाग्य लागतं आणि अगदी. असे गुरु लाभायला पण भाग्य लागतं. सो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी याचा हा खूप चांगला उदाहरण म्हणू शकतो आपण. आणि तुझ्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. तू आम्हाला खूप वेळ दिलास, खूप सारं शेअरिंग केलंस, नवीन येणाऱ्या पिढीसाठी खूप चांगले सल्ले दिलेस, हम्म. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you. आपण असंच तुझी जर्नी चालू राहू आणि तुला आशीर्वाद पण. Thank you. ओके, थँक्स अ लॉट. Yes, thank you. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत राहा अजून नवीन कलाकारांसाठी कॅम कला. थँक्यू.